नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सकाळ चक्कीमध्ये आहे आपल्या. तर थोडे गर होते काढायची ऑर्डर होती. तर ऑर्डर झाली कंप्लीट आणि आता आम्ही डांबे काढणार आहोत. डांबे म्हणजे आता कोकणामध्ये सगळीकडे डांब्यांचे म्हणजे शेगडावरती डांबे लागलेले असतात. तर मध्ये मी व्हिडिओ पण टाकलेला आणि आता त्याच्यावरचा डिटेल व्हिडिओ आज येणार आहे. बघा तुम्ही नक्की. तर आपला शेगळ आहे आणि दरवर्षी आपल्या त्याच्या शेगडावरती लागतात बऱ्यापैकी डांबे. तर एकदम गावठी डांबे. कारण की डांब्यांमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. बाजारी पण डांबे येतात. ते एकदम मोठे असतात. तर हे पण त्यातले त्यातले नाही आहेत, पण गावठी आहेत, पण बऱ्यापैकी आहेत. तर आता आपण ते काढणार आहोत आणि तसं बघायला गेलं तर ना शेवयाची भाजी आवडीने खातात आणि त्याचे यूज पण खूप सारे आहेत. तुम्हाला माहिती असतील. मोरिंगा वगैरे जे म्हणतात तेच. तर त्यालाच म्हणतात ते. आणि त्याची भाजीसुद्धा करतात. जी पानं येतात त्याची पण भाजी करतात, फुलं येतात त्याची पण भाजी करतात, जे डांबे येतात ना त्याची पण भाजी करतात. ते ड्रमस्टिक म्हणून ओळखले जातात. तर त्याची भाजी करतात आणि आत्ता बाजारामध्ये विकायला पण ते असतात डांबे आणि महाग पण असतात आणि छान लागतात. तुम्ही जरी फ्राय केलेत ना तरी छान लागतात. डाळी आमटीमध्ये जरी टाकलेत तरी मस्त लागतात. तर आता आम्ही काढणार आहोत शेगडावरचे डांबे. जून झाले तर काढणार आहोत. सो बघा कसे शेगडं आहे आणि भाजी वगैरे पौष्टिक आहे. ज्यांना डायबिटीज वगैरे आहे त्यांच्यासाठी चांगली आहे. तर भाजी दोन्ही प्रकारे करतात, फुलांची पण आणि त्याला जे काही फांद्या येतात, जे काही पानं असतात छोटी-छोटी त्यांचे पण. फक्त कोकणामध्ये एकच त्रास आहे तो म्हणजे माकडांचा. माकडं काहीच ठेवत नाही. फुलं शेगडावरती जी काही फुलं वगैरे येतात ते काहीच ठेवत नाहीत. डांबे पण खातात सगळे. तर आता आपण काढणार आहोत. बऱ्यापैकी ह्यावेळेस लागले तर चला आपण जाऊया काढूया. तर हे बघा हे 2 झाड आहेत. हा एक इकडे शेगळ आहे आणि एक इकडे आहे. आता ना ह्याच्यावरती माकडं वगैरे येतात ना त्याच्यामुळे ह्याच्या फांद्या वगैरे मोडल्यात. त्याच्यामुळे चढून आम्ही अजिबात काढत नाही. काठी गेलेली आहे एक मोठी अशी त्याच्यानेच हे ओढतो. तर ह्याच्यावरती एवढे नाही आहेत, लागले नव्हते. पण त्याच्यावरती खूप सारे लागले होते. तर ते आपण काढणार आहोत. आणि बघा कशा पद्धतीने काढतो. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे ना कोकणामध्ये आता सगळीकडे बघायला मिळतात डांबे. तर खूप छान लागतात, चवीला पण मस्त आणि चुपून खायला तर एक नंबर भारी लागतात. तर हे आपले 2 शेगळ आहेत. हा एक आहे आणि हा एक आहे. तर ह्यांची जी काही पानं दिसतात ना तुम्हाला तर ह्याची भाजी केली जाते आणि ती वरची जी फुलं आहेत ना त्याची पण भाजी केली जाते. तर चला तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने पप्पा काढणार आहेत आणि मी जमवणार आहे खाली. तर चला काढूया. तर आता ना आम्ही ते काढायला घेतलेले पप्पा गरकुने ओढतायत कारण की ना वरती चढू नाही शकत कारण ना फांद्या खूप कमकुवत असतात आणि पटकन तुटतात. ते बघा डांबे पण बघा कसे पटकन तुटतात. तर ना शेगडावरती कधीच चढायचं नाही. पाय वगैरे सरण्याचे चान्सेस जास्ती असतात आणि फांदी तुटण्याचे पण चान्सेस जास्ती असतात. तर गरकुनी अशी ओढतोय. तर आपले 2 आहेत तर एक भयानक लागलेला आहे. त्याच्यावरचे हे सगळे डांबे आहेत आणि गावठी डांब्यांची टेस्टच खूप वेगळी लागते. आणि जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याची भाजीही बनवली जाते आणि जी पावडर पण बनते ना ती ह्यांच्या पानांपासून बनते. मोरिंगा पावडर म्हणून तुम्ही एक ओळख बघितलं असाल. खूप जण लोकं यूज पण करतात. डेलीमध्ये ते घेतात सुद्धा म्हणजे खातात सुद्धा. तर ती ह्याच पानांपासून बनते आणि माकडांना सुद्धा ही पानं खूप आवडतात. त्याच्यामुळे माकडं जाम येतात. तर हे शेगडाचं झाड आहे. भयानक लागले होते यावर्षी आमचे डांबे. तरी ते आता मी जमवते एक बघा. आणि जे जून आहे ते आपल्या पोपटाला वगैरे होतात किंवा जून आपण वापरत नाही कारण की आतली बिया तयार होतात त्याच्यामुळे. हे जे एकदम कोवळे आहेत ना ते आपण वापरतो. तर असे मी ते सगळे जमवलेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे बघा मी आता जमवलेत. तर हे सगळे असे एवढे डांबे काढलेले. अजून वरती खूप आहेत. तर हे असे आपले गावठी डांबे आहेत. तुम्ही शेवग्याच्या शेंगासुद्धा म्हणू शकता. हा जून आहे. शेवग्याच्या शेंगा किंवा डांबेसुद्धा म्हणू शकता. मोस्टली सगळे आमच्याकडे डांबेच बोलतात आणि चुपायला तर एक नंबर मजा येते आणि सगळ्यांनाच आवडतात. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.